हरे कृष्ण सर्वांना स्वागत आहे सर्वांचे. तर आज आपण आपला चौथा अध्याय पाहणार आहोत. आपण मंगलाचरण म्हणू आणि मग आपला अध्याय सुरू करू. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपदान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधू दीनबंधो जगतपते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ती वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचे. तर आपण आपल्या राधा गोविंदांना प्रणाम करू, त्यांचे आशीर्वाद घेऊया. प्रभुपाद स्वामींना प्रणाम करते, ज्यांनी आपल्यासाठी सोप्या शब्दामध्ये गीता लिहिली. आमच्या नामानिष्ठ दास प्रभूजींना प्रणाम करते, कारण हा उपक्रम सुरू केला आणि ह्या सुंदर स्लाइड्स बनवल्या. आमच्या मराठीच्या ग्रुप हेड पूजा माताजी आणि आमच्या या पूर्ण मराठीच्या टीमला प्रणाम करते. अन्वया माताजी ज्यांनी मला गीता शिकवली त्यांना प्रणाम करते. आणि तुम्ही पण इथे वेळेत येता, तुम्हाला सर्वांना पण सादर प्रणाम. तर आहे ना, कालच्या अध्यायामध्ये आपण काल हे कर्मयोगाचे अध्याय आहेत. मग थोडं आपण कर्मकांडाकडून कर्मयोगाकडे गेलो, निष्काम कर्मयोग. बघूया आता आपण कालच्या अध्यायामध्ये काय काय बघितलं. मग आजचा अध्याय ज्याचं नाव आहे ज्ञानयोग. इथे गीतेविषयी ज्ञान मिळणार आहे. हरे कृष्ण सगळ्यांना. तर बघूया आपण. माताजी पुढची स्लाइड. कालच्या अध्यायात बघा, अर्जुनाने विचारलं ना, कृष्णा एक काहीतरी सांग, मी माझे कर्म करू की कर्माचा त्याग करू, म्हणजे ते वनात जाऊ. तर कृष्णाने पण सांगितलं की निष्काम कर्मयोगापेक्षा तुम्ही तुमचं सॉरी ज्ञान योगापेक्षा निष्काम कर्मयोग हा श्रेष्ठ असतो. म्हणजे तुमचं नियत कर्तव्य जे आहे ते करायचं. आणि तुम्ही आपण राजा रुद्र प्रतापांची गोष्ट बघितलेली बघा. कृष्णाला मिथ्याचार आवडत नाही, त्यांना सदाचार आवडतो. की तुम्ही सगळं सोडून जाताय, पण मनात मात्र इंद्रिय सुखांचा विचार करताय, तर त्याचा काही उपयोग नाही. आपण कसं असायला हवं, जिथे असो तिथून कृष्णांशी जोडून घ्यायला हवं. मग कर्मकांडापासून आपण कर्मयोगाकडे गेलो. नंतर पारंपरिक परिवाराच पारंपरिक हा तर त्याचं उत्तर कृष्णाने काय सांगितलं, की ह्या ज्या तू काळजी करू नको म्हणाला, की कृष्ण ह्या परंपरा कोण निभावणार किंवा वृद्धांची काळजी वगैरे हे सगळं कोण घेणार. कसं असतं ना, त्याने स्पष्ट समजावून सांगितलं की तू एक हे आहेस, राजा. तुझ्या मागे तुझी म्हणजे तू आदर्श जो ठेवणार त्याच्यावर प्रजा चालणार.
त्यामुळे पारिवारिक परंपराचं हे उत्तर आहे की आपल्या आचरणातून आदर्श प्रस्थापित करा. आणि आपण पण हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपण कितीही तोंडाने बडबडलो तरी कदाचित ऐकणार नाही कोण. तुमच्या आचरणातून आपण आदर्श घालून द्यायचा असतो. मग त्याच्यानंतर अर्जुन म्हणाला की हे सगळं पटतंय, पण असं कोण आहे की जे मला थोडं अडवतंय, हा रोखतंय हे करण्यापासून. तर सर्वात मोठा आपला शत्रू कोण आहे? तुम्ही सांगा मला. आपण कुठला आहे आपला सर्वात मोठा शत्रू? काम काम हा, बरोबर. अनियंत्रित इच्छा. काम म्हणजे काय? कामना, अनियंत्रित इच्छा. मग तुम्हाला आठवते आपण एक शरीराचा रथ बघितलेला. तर तो कायम लक्षात ठेवा हा. आपली इंद्रिय त्या घोड्यांप्रमाणे अ अशी इकडे तिकडे इकडे तिकडे जात असतात. तर आपण काय करायला हवं? हा शरीराचा रथ योग्य मार्गावर ठेवायचा असेल तर ते घोड्यानी एका दिशेने प्रवास करायला हवा. त्यासाठी आपण काय केलं होतं की आत्मा हा त्यातला प्रवासी आहे, बुद्धी हा चालक आहे, लगाम मन आहे आणि घोडे ही इंद्रिय आहेत. मग आपल्या बुद्धीने मनाला ताब्यात ठेवा. मन ताब्यात असलं तर इंद्रिय आपोआप ताब्यात राहणार. हा काम राहतो कुठे माहित आहे? तर आपली बुद्धी, मन आणि इंद्रिय इथं तो असतो. आता आपल्याला तो कळलाय, तो इथं आहे, त्यामुळे आपण त्याच्यावर कंट्रोल करू शकू. आणि आपण आपल्या शरीराचा रथ आत्म्याला नक्की एका चांगल्या ठिकाणी आपण पोचवू शकू. हा, माताजी आता पुढची स्लाइड. आजचा जो अध्याय आहे ना, त्याच्यामध्ये अर्जुनाला कृष्णाने गीतेचा इतिहास सांगितलेला आहे. इंटरेस्टिंग आहे आजचा अध्याय. थोडं वैदिक गणित शिकू आपण ह्याच्यामध्ये. पहिल्या ह्याच्यात एवम परंपरा प्राप्तम ह्यामध्ये ना कृष्णाने सांगितले की गीता जी शिकायची आहे ना त्याची एक पद्धत आहे. तुम्ही मार्केटमध्ये खूप गीता आहेत, जाऊन आपण आणू पण शकतो, वाचू पण शकतो. पण ते ज्ञान हृदयात प्रकट व्हायचं असेल तर आपल्याला गुरु शिष्य परंपरेतून गीता शिकावी लागणार. आपण बघू ते. त्याच्यानंतर आहे ना वर्णाश्रम धर्माविषयी कृष्णाने इथे सांगितलेलं आहे की ते कसे त्याचे निर्माते आहेत. आणि त्यामुळे तुम्हाला थोडंसं ह्या श्लोकामध्ये वर्णाश्रम पद्धत खरी काय आहे ते पण कळेल. बघा, शास्त्रांकडे आपण उघडून बघितल्याशिवाय आपल्याला सत्य कळत नाही. त्याच्यानंतर थोडं कर्मांविषयी सांगितलंय की ही कर्माची गती खूप गहन आहे. ती आपण थोडं कर्माविषयी शिकायला हवं. कर्म, अकर्म आणि विकर्म. ते बघू. आणि मग ज्ञान प्राप्ती करायची असेल तुम्हाला तर ते कसं करायचं ते सांगितलंय कृष्णाने की ते गुरूंकडे त्यागामुळे दिव्य ज्ञान प्राप्त होते. मग ते ज्ञान मिळवण्यासाठी आपल्याला गुरूंकडे जावं लागेल. बघू आपण. त्यांनी स्वतः गुरूंकडे जाऊन आपल्याला आचरणात म्हणजे स्वतः ते आचरण करून आदर्श घालून दिलेले आहेत. राम कृष्ण स्वतः गुरूंकडे गेले, त्यामुळे आपल्याला पण जावं लागेल. हा, माताजी घ्या पुढची स्लाइड. आता आपण जरा भगवद्गीतेचा इतिहास बघूया. वाचा माताजी. श्रीभगवानुवाच इमो विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवे ब्रवीत्. हरे कृष्ण माताजी, ब्लॅक स्क्रीन आली आहे. येईल, थांबा. हा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी योगाचे हे अविनाशी शास्त्र सूर्यदेव विवस्वान यांना दिले होते आणि विवस्वानाने ते मानव जातींचे पिता मनु यांना सांगितले होते आणि मनुने ते इक्ष्वाकुला सांगितले होते. हरे कृष्ण. तर आहे ना ही कशी आली आहे बघा. अर्जुन हा पहिला श्रोता नाहीये. त्याच्या आधी पण कृष्णाने गीता सांगितलेली आहे. तर अर्जुनाचं निमित्त करून ते आता परत सांगतायत आपल्या सगळ्यांसाठी. तर त्याचे कृष्ण काय म्हणतायत बघा. मी योगाचे हे अविनाशी शास्त्र. योग म्हणजे काय? आता यज्ञ म्हणजे काय? काल आपण बघितलेलं. यज्ञ म्हणजे काय? ते कोणतेही कर्म जे आपण विष्णूं प्रित्यर्थ करतो, म्हणजे त्यांना अर्पण करतो. तसे योग म्हणजे काय आहे? तर भगवंतांशी जोडलं जाणं.
तर गीता हे तुम्हाला कृष्णांशी जोडणार आणि अविनाशी शास्त्र आहे, म्हणजे भगवंतांशी जोडायचं अविनाशी शास्त्र आहे ते, जे सनातन आहे. गीता ही काल होती, आज आहे आणि उद्याही असणार आहे. ती सनातन आहे. हा ते पहिल्यांदा कुणाला दिलं? सूर्यदेव विवस्वान यांना दिलं. म्हणजे सूर्यदेव ही एक पदवी आहे, जसे भारताचे पंतप्रधान वगैरे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तशा टाईप. मग तेव्हा कोण होते? सूर्यदेव विवस्वान. हं? तर विवस्वानांना दिलं. मग त्याच्यानंतर विवस्वानांनी ते कोणाला दिलं? मनूंना, मानव जातीचे पिता म्हणून आपल्याला मानव म्हणतात. मनूपासून निर्माण झालो ते मानव. हा, मनूचे पुत्र मानव. हा, तर मनूंना दिली. मग मनूनी कुणाला दिली? राजा इक्ष्वाकू, सूर्यकुळातले राजा इक्ष्वाकू यांना दिली. आणि मग ती सूर्यकुळातून पुढं पुढं म्हणजे तिकडनं इक्ष्वाकूंपासून पृथ्वीवर आली आणि तिथून पुढे गुरु शिष्य परंपरेतून ती पुढे येत राहिली. हा, म्हणजे ही सगळी जण गुरु शिष्य परंपरेतून शिकली आहेत. ओके, असं नाही की त्याने आपलं आपण वाचली. प्रत्येकाने वरिष्ठांकडून ती समजून घेतलेली आहे, शिकलेली आहे. व आपणही गीता शिकताना ही अशी शिकायला हवी, गुरु शिष्य परंपरेतून. तर आता बघा, नाही तर ह्याच्या आधी कदाचित तुम्ही पण गीता वाचली असेल, तर ती तुम्हाला तितकी समजणार नाही. ते जे आणि गीतेचं जे तुम्ही ध्येय आहे, जे आपण कृष्णाशी जोडलं जायला पाहिजे, ते हृदयात प्रकट व्हायचं असेल तर आपल्याला शुद्ध गुरु शिष्य परंपरेतून हे ज्ञान घ्यायला पाहिजे. हा हा, माताजी पुढची स्लाइड घ्या. एवं परम्परा प्राप्तिं राजर्षयो विदुः सकालनेह महता योगे नष्ट परंतप. याप्रमाणे हे परमश्रेष्ठ विज्ञान गुरुशिष्य परंपरेद्वारे प्राप्त करण्यात आले आणि राजर्षींनी ते त्याच पद्धतीने जाणून घेतले. पण काळाच्या ओघामध्ये ही परंपरा खंडित झाली आणि म्हणून हे विज्ञान आपल्याला आपल्या यथार्थ रूपात लुप्त झाल्याप्रमाणे दिसते. हरे कृष्ण. बघा, हा परमश्रेष्ठ विज्ञान आहे. ज्ञान विज्ञान कधी बनतं? जेव्हा तुम्ही ते ज्ञान जीवनात उतरवता तेव्हा ते विज्ञान बनतं. त्यामुळे गीता पण नुसती शिकायची नाहीये, तर ती जीवनात उतरवायची आहे. ते विज्ञान आहे. हा, तर हे परमश्रेष्ठ विज्ञान आहे. गुरु शिष्य परंपरेद्वारे शिकली आहेत ती सगळी. स्क्रीन गेला आमचा. हा, तर आता मगाशी म्हटलं तसं, तर आपण पण हे गुरु शिष्य परंपरेतून शिकायचंय. आणि बघा, त्या गुरु शिष्य परंपरेद्वारे प्राप्त करण्यात आले आणि राजर्षींनी ते त्याच पद्धतीने जाणून घेतले. पुढच्यानी पण तसंच घेतलंय जाणून. पण आता कृष्णांना ना काळाच्या ओघात ही परंपरा खंडित झाल्यासारखी दिसते. हे विज्ञान आपल्या यथार्थ रूपामध्ये लुप्त झाल्यासारखे दिसतंय. म्हणजे कसं, जी कृष्णाने जशी आहे तशी सांगितलेली ना, तशी त्यांना आता ती दिसत नाहीये. म्हणून अर्जुनाचं निमित्त करून गीता आपल्या सर्वांसाठी कृष्ण परत एकदा सांगतायत इथे. हा हा, माताजी घ्या पुढची स्लाइड. तर इथे ना ह्या गुरु शिष्य परंपरा आहेत. कसं आहे ना, बघा, आपण युनिव्हर्सिटीज मधून म्हणजे आपल्याला एखादी डिग्री हवी आहे. हा, तर आपण ऍडमिशन घेताना अशा कॉलेजमध्ये वगैरे घेतो, अशा इन्स्टिट्यूटमध्ये की ज्याला युनिव्हर्सिटीचं रेकग्निशन आहे. हा, जर का रेकग्नाइज बाय युनिव्हर्सिटी नसेल तर आपण तिथे ऍडमिशन घेणार नाही, कारण मग त्या सर्टिफिकेटला विचारणार कोण? नुसतं की शिकून उपयोग नाही, युनिव्हर्सिटीचं हे मिळायला हवं ना तुम्हाला, प्रमाणपत्र. मग ना ह्या अधिकृत गुरु शिष्य परंपरा आहेत, ज्या कृष्णाने स्वतः स्थापन केलेल्या आहेत. ह्या 4 परंपरांमधून कुठूनही तुम्ही गीतेचं ज्ञान घेऊ शकता. कृष्णाने स्वतः हे ज्ञान दिलेलं आहे 4 परंपरांनी. त्यांनी ब्रह्मांना हे गीतेचं ज्ञान दिलं. त्याचे आचार्य आहेत माधवाचार्य. हा, तो ब्रह्म संप्रदाय. माता लक्ष्मींना दिलं हे ज्ञान आणि तो श्री संप्रदाय. आणि रामानुजाचार्य मुख्य आचार्य आहेत त्याचे. त्याच्यानंतर शंकरांना हे ज्ञान दिलं.
तो रुद्र संप्रदाय. आणि रुद्र संप्रदायाचे कोण आहेत? विष्णू स्वामी आचार्य. आणि 4 कुमारांना दिलं, सनत, सनातन, सनंदन, सनत कुमार. या 4 कुमारांना हे ज्ञान दिलं. आणि ती कुमार कोण आहेत? ती कुठला? कुमार संप्रदाय. आणि निंबकाचार्य त्यांचे आचार्य आहेत. हा, तर ह्या ब्रह्म संप्रदाय, श्री संप्रदाय, रुद्र संप्रदाय आणि कुमार संप्रदाय ह्यापैकी तुम्हाला जे कोणाच्यातनं जमेल त्यांच्यामधून तुम्ही गीता शिकू शकता. ह्या अधिकृत परंपरा स्थापन केलेल्या आहेत. आणि आपली आहे ही ब्रह्म मध्व गौडीय धारा. ओके, ब्रह्म संप्रदायामध्ये येतो आपण. आणि ही इकडे साईडला आपली गुरु शिष्य परंपरा दाखवली बघा. अगदी थेट नारद ब्रह्मा करत करत कृष्णांपर्यंत जाते ती. आपण पहिल्या दिवशी वाचली होती, आठवते ना सगळ्यांना? हा, माताजी. आणि म्हणून ना ती जशी आहे तसं असं लिहिलेलं आहे. हा, माताजी घ्या पुढची स्लाइड. की ह्यामध्ये ना आचार्यांनी जे शिकवलं ते इथे पुढे दिलेलं आहे. त्यामध्ये ना काही मनाचं घातलेलं नाहीये. जे जसं होतं तसं तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मनाचं काही त्यात घातलेलं नाहीये, शुद्ध स्वरूपात. ओके. हा, आता ना इथे अर्जुनाला एक प्रश्न पडतोय की हे काय? कृष्ण सांगतायत की मी विवस्वानांना सांगितली, मग त्यांनी मनूंना, मग राजा इक्ष्वाकू वगैरे काय सांगतायत. हा तर आता ही दोघं समकालीन आहेत, समवयीन, वय त्यांचं साधारण सेम आहे. मग तो आज म्हणतो हे काय सांगतोय, हा कधीच काय सांगतोय, आहे तर आता त्याच्याच वयाच्या आसपासचं आहे ना. तर आता बघूया काय कृष्ण सांगतात. आणि दिसतात पण कृष्ण बघा कसे एकदम नवयौवनात असल्यासारखे, चिरतरुण दिसतात हा कृष्ण कायम. हा, माताजी पुढची स्लाइड घ्या. हे इथे ना थोडं मग आता वैदिक गणित आधी पाहूया आपण. काळाविषयी पण गीता सांगते ना आपल्याला. आणि हे जे आता आपण बघणार आहे ना, हे गीता ही महाभारताच्या शांती पर्वामध्ये सांगितलेली आहे. तिथेच हे तुम्हाला जे आता स्लाइड दिसते ना, हे सगळं महाभारताच्या शांती पर्वामध्ये डिटेल दिलेलं आहे. आणि तुम्ही नंतर PDF रेकॉर्डिंग पाहून स्वतः पण जरा कॅल्क्युलेटर घेऊन हे चेक करा. आता पण स्क्रीन झूम करा आणि पहा हे थोडं काळ गणना कशी असते आणि काळाच्या ह्याच्यात आपण कुठं आहोत बघा. आपल्यामध्ये फार अहंकार असतो ना, आपण ह्या ब्रह्मांडामध्ये आपलं अस्तित्व केवढंच आहे बघा. तर कसं असतं, 4,32,000 वर्षांचं एक कलियुग असतं. हा, किती? 4,32,000 वर्ष. मग त्याच्या दुप्पट 8,64,000 वर्षांचं द्वापार युग. 4,32,000ची तिप्पट एवढ्या वर्षांचं त्रेतायुग. आणि 4,32,000ची चौपट गुणिले 4 एवढ्या वर्षाचं असतं एक सत्ययुग. ओके. मग ह्या नाही माताजी मागची स्लाइड हवी आम्हाला. मग ह्या 4 युगांचं मिळून या 4 युगांचं मिळून एक दिव्य युग बनतं. काय बनतं? एक दिव्य युग. 4.32 दशलक्ष वर्षांचं असतं ते. 4 युगांचं मिळून 4.32 दशलक्ष वर्ष, त्याला म्हणायचं एक दिव्य युग. मग अशी 71 दिव्य युगांचं काय बनतं? एक मन्वंतर बनतं. ओके. मग ते किती असतं माहित आहे? ते एक मन्वंतर 306.72 दशलक्ष वर्षांचं असतं ते एक मन्वंतर. मग अशी 14 मन्वंतर आणि 15 संध्या. संध्या म्हणजे काय? मन्वंतराचा जेवढा टाइम असतो ना तेवढाच टाइमची ही संध्या असते. त्याला आंशिक विनाश म्हणतात. म्हणजे ना तुम्ही आंशिक विनाश म्हणजे झोपेत असले, आपण जिथं आहोत तिथे झोपेत असल्यासारखे सगळं थांबतं. पण हे होत नाही, प्रलयात जसा विनाश होतो तसं नाही. फक्त काही काळासाठी सगळं जिथे आहे तिथे थांबल्यासारखं होतं. आणि ती संध्या संपली की झोपेतनं उठून पुढं सुरू झाल्यासारखं सगळं सुरू होतं. तर त्या संध्या म्हणजे मग 14 मन्वंतर आणि 15 संध्या असं मिळून
ब्रह्मदेवांची ती म्हणजे संध्या म्हणजे ब्रह्मदेवांची रात्र आणि मनवंतर म्हणजे त्यांचा दिवस असतो. मग त्याला म्हणायचं 14 मनवंतर आणि एक संध्या. सॉरी 15 संध्या मिळून ब्रह्मदेवांचा एक कल्प हो म्हणजे त्याला म्हणायचं एक कल्प. हा, एका कल्पामध्ये आपली किती वर्ष असतात माहितीये? 4.32 बिलियन वर्ष असतात. हम्म आणि हा साधारण असं ब्रह्मदेवांचं 100 वर्षाचं आयुष्य असतं. हे एक एवढं मोठं आहे की कल्पमध्ये एकच एवढं मोठं आहे आणि असं ब्रह्मदेवांचं 100 वर्षाचं आयुष्य असतं बघा. त्यांच्या एका दिवसामध्ये आपल्या इथे काय 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 होऊन जातं, किती किती युगच्या युग बदलून वगैरे जातात. हा, तर असंही काळाची गणना आहे. तुम्ही नंतर आणि जरा बसा आणि शांतपणे वाचा. हा, मग त्याची पुढची स्लाइड घ्या. तर आता ते काय म्हणतायत बघा, सध्याचे जे ब्रह्मदेव आहेत ना, त्यांच्या आयुष्यातली 50 वर्ष होऊन गेली आहेत. 100 वर्षाचं असतं त्यांचं आयुष्य. 6 मनवंतर संपलेली आहेत. 4 युगांची 27 चक्र झालेली आहेत म्हणजे दिव्य युगांची 27 चक्र संपलेली आहेत. आणि आपल्या कलियुगातनं माताजी एक मिनिट, आता जे 4,32,000 वर्षाचं कलियुग असतं. तर आत्ताच बघा 5,117 वर्ष होऊन गेलेली आहेत फक्त. 4,32,000 मधली फक्त साधारण ही 5,117 वर्ष झालेली आहेत. उरलेलं सगळं अजून शिल्लक आहे कलियुग. तर आणि ब्रह्मदेवांचं जीवन हे एवढे झालेलं आहे इतक्या वर्षांचं. तर आणि म्हणजे बघा की काळ गणनेत पृथ्वी केवढंच आपलं अस्तित्व आहे बघा आणि आपल्यामध्ये अहंकार केवढा असतो. मग त्याची घ्या पुढची स्लाइड. मग आता ते त्यांनी कॅल्क्युलेट करून दाखवलंय बघा. गीता जी आहे ना, ती कोणाला सांगितली? विवस्वानांना पहिल्यांदा सांगितली गेली. तर ते साधारण हे कॅल्क्युलेट करून त्यांनी दाखवलेलं आहे. त्याप्रमाणे 120 दशलक्ष वर्षापूर्वी ती विवस्वानांना सांगितलेली आहे. बघा किती वर्षापूर्वी. 120 दशलक्ष वर्षापूर्वी विवस्वानांना सांगितली आणि आता पृथ्वीवर कधी आली बघूया. मग त्याची पुढची स्लाइड घ्या. तर गीता पृथ्वीवर आली ना, त्याला 2 मिलियन इयर्स झालेले आहेत. कारण ते ह्यांना सांगितली ना त्यांनी, मनूंना. जरा योजना माताजी हे वाचा, पूर्ण वाचा सगळं. गीता पृथ्वीवर आली. महाभारत शांती पर्व 348.51-52 मध्ये आपण गीतेचा इतिहास खालीलप्रमाणे शोधू शकतो. त्रेतायुगावद ततो विवस्वान मनवे ददौ मनुष्य लोकभृत्यर्थ सूतायेक्ष्वाकवे ददौ इक्ष्वाकुनाच कथितो व्याप्य लोकांवस्थितः. त्रेतायुगाच्या सहस्राब्दी प्रारंभी परमात्म्याशी संबंधांचे हे शास्त्र विवस्वानाने मनूला दिले होते. मनूने मानवजातीचा पिता असल्याने या पृथ्वी ग्रहाचा महाराजा इक्ष्वाकू याला ते दिले. रघुवंशाचे पूर्वज ज्यामध्ये भगवान रामचंद्र प्रकट झाले, म्हणून भगवद्गीता महाराजा इक्ष्वाकूच्या काळापासून मानवी समाजात अस्तित्वात होती. त्रेता आणि द्वापार इज इक्वल टू 5 मल्टिप्लाय बाय 4,32 इयर्स, 4,32,000 इज इक्वल टू 21,60,000 वर्ष. कलियुगात निघून गेलेली वेळ 5,117 वर्ष. गीता केम ऑन अर्थ 2 मिलियन इयर्स अगो. हरे कृष्ण. म्हणजे साधारण ना 20 लाख वर्षापूर्वी ती पृथ्वीवर आलेली आहे. ओके, घ्या माताजी पुढची स्लाइड. मग आता भगवंतांना ती जरा यथार्थ रूपात दिसत नाहीये जशी आहे तशी, म्हणून अर्जुनाचं निमित्त करून गीता परत एकदा आपल्यासाठी सांगतायत. आता इथे ब्रह्मदेवांचं हे गणित बघा. त्यांचं 1 सेकंद म्हणजे पृथ्वीवरची 1 लाख वर्ष आहेत.
1,00,000 वर्ष आपली म्हणजे ब्रह्मदेवांचं 1 सेकंद 1,00,000 वर्षात आपल्या इथे बघा काय 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 होऊन जातं. किती संस्कृती येतात जात असतात. मग त्याच्यानंतर ब्रह्मांडाचा 1 मिनिट म्हणजे 60,00,000 वर्ष. मग 1 तास म्हणजे आता बघा एकक दशक शतक 3,60,00,000 आणि मग हे अ, 1 दिवस म्हणजे बघा 8,64 वर्ष त्यांचा 1 दिवस. पुन्हा तेवढेच रात्र पण असते हा. आणि असं ब्रह्मांचं 100 वर्षाचं आयुष्य असतं. चालेल घ्या माताजी पुढची स्लाइड. हा आता अर्जुनाला ना प्रश्न पडलेला ना बापरे हे कृष्ण सांगतोय काय. मी इतकं वर्षापूर्वी समोर आणि ही एकत्र मोठी झालेली आहेत मग त्याच्याच बरोबर मोठा झालाय आणि समान वयाची आहेत आणि हा काय सांगतोय तर आता कृष्ण सांगतात मग त्यामुळे. हा माताजी पुढची हा वाचा. अजोऽपि सन्नव्ययात् अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया. मी जरी अजन्म आहे आणि माझ्या दिव्य शरीराचा कधीच नाश होत नाही आणि मी जरी सर्व प्राणी मात्रांचा ईश्वर आहे तरी प्रत्येक युगायुगात मी माझ्या मूळ दिव्य स्वरूपात अवतीर्ण होत असतो. हरे कृष्ण. हा कृष्ण काय सांगतायत ते अजन्म आहेत. आता इथे लक्षात ठेवायचं आपण कृष्ण जन्माष्टमी म्हणतो हा पण ते जन्म आणि मृत्यूने आपण बांधलेलो आहोत कृष्ण नाही. ते अवतार घेतात. राम कृष्ण विष्णू हे अवतार घेतात आणि त्यांचं इथलं काम झालं ना की ते त्यांच्या धामात निघून जातात. ते अजन्म आहेत. म्हणजे जन्म आणि मृत्यू नाही अवतार घेतात लीला करतात त्यांच्या धामात जातात. मृत्यू हा आपलेला आहे. आपण जन्म घेतो म्हणून आपल्याला मृत्यू आहे हा. तर ते अजन्म आहेत. माझ्या दिव्य शरीराचा कधीच नाश होत नाही. त्यांचं शरीर आहे ना ते सच्चित आनंद आहेत आणि आपला आत्मा सच्चित आनंद आहे पण अतिशय सूक्ष्म रूपात. ते विभू आहेत. ते पूर्ण रूपात सच्चित आनंद आहेत. सत म्हणजे काय शाश्वत. चित म्हणजे ज्ञानमय आणि सच्चित आनंद शाश्वत ज्ञानमय आनंदमय असे. त्यांचं शरीर पंचमहाभूताने बनलेलं नाहीये. ते हे सच्चित आनंद शाश्वत ज्ञानमय आनंदमय. हा ते माझ्या शरीराचा कधीच नाश होत नाही. मी जरी सर्व प्राणीमात्रांचा ईश्वर आहे तरी प्रत्येक युगायुगात मी माझ्या मूळ रूपात अवतीर्ण होत असतो. हा ते इथे बघा सगळ्या प्राणीमात्रांचे ते ईश्वर आहेत सांगितलं की नाही. आणि प्रत्येक युगात ना ते पृथ्वीवर येत असतात. इथं ना देवकी आणि वसुदेवांच्या इथे येतात ना ते प्रकट होतात ते सांगितले. तिच्या हृदय गर्भामध्ये पहिल्यांदा वसुदेवांच्या आले. भागवतमच्या 10व्या स्कंदात आहे किंवा कृष्ण पुस्तक वाचा तुम्ही त्याच्यामध्ये वर्णन आहे ते पहिल्यांदा कसे आले. असं करत करत देवकीच्या हृदय गर्भामध्ये येतात आणि जेव्हा प्रकट व्हायचा वेळ येतो तेव्हा चतुर्भुज नारायण रूपात समोर येतात. मग त्याची पुढची नाही स्क्रीन ब्लॅक झालाय आमचा. मग चतुर्भुज नारायण रूपात आल्यावर ना मागची घ्या स्लाइड. ते देवकी सांगते की शिशु रूप घ्या छोटस बाळक बाल बना म्हणून मग ते तसं छानसं रूप घेतात आणि मग सांगतात की मला नंदाच्या तिकडे नेऊन सोडा. तर लक्षात ठेवा की कृष्ण अवतार घेतात. ते जन्म आणि मृत्यू आपल्यासाठी आहे त्यांच्यासाठी नाही. माताजी पुढची स्लाइड घ्या. त्यामुळे अर्जुन ते तसेच असतात नेहमी चिरतरुण. त्यांचं आपण बघू आता ते कसे आहेत. नवयौवनात असतात कायमच. हा वाचा. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा आणि जेथे जेथे धर्माचरणाचा ऱ्हास होतो आणि अधर्माचे वर्चस्व होते त्यावेळी हे भारता मी स्वतः अवतीर्ण होतो. हरे कृष्ण. बघा कधी येतात ते पण सांगितलं. येतात हे कळलं प्रत्येक युगात मी येणार माझ्या मूळ रूपात. हा
कधी येणार? जेव्हा जेव्हा आणि जिथे जिथे धर्माचरणाचा ऱ्हास होतो आणि अधर्माचं प्रस्थ वाढायला लागतं, तेव्हा ते स्वतः येतात. इथं ही जी स्लाइड आहे ना, हे कधीचा प्रसंग आहे माहित आहे? देवकी आणि वसुदेवांचं लग्न झालेलं असतं आणि देवकीचा भाऊ असतो, चुलत भाऊ कंस, हा. आणि बहिणीवर एवढं प्रेम, तिला सोडायला त्या रथाचा सारथी बनून स्वतः निघालेला असतो. मग देवता म्हणतात की नको नको, ह्याने हे पुण्य करायला नको. मग भगवंत अवतार घेऊन त्याला मारणार कसे ना, म्हणून एक आकाशवाणी होते की म्हणजे ह्या मूर्खा, ह्याच देवकीच्या पोटी जो 8वा पुत्र होईल तो तुला मारेल, तुझा नाश करेल. हा, आता बघा हा, असुरांची संगती कशी असते. म्हणजे आपल्या जीवनात संगतीचं महत्व केवढं आहे. आता एका क्षणाला तो घोडाच गाडी चालवून म्हणजे सारथ्य करून तिला सासरी सोडायला निघालेला. हा, आणि एक झाली एक आकाशवाणी झाली, ज्यात हिच्या पोटी होणारा 8वा पुत्र तो मारेल. पुत्र व्हायचं तर फार लांब होता, आता नुसती घोडागाडीत बसली होती, त्यातनं पण तो 8 नंबरचा, पहिला वगैरे पण नव्हे. आणि एवढं झाल्याबरोबर हा लगेच तिला तलवारीने प्राण घ्यायला उठतो तिचे. म्हणजे ह्यांचा काही भरवसा नसतो. मग खूप छान आहे तिथे ना. आणि कोण म्हणजे त्याचा दरारा एवढा असतो, कुठे कोण मदतीला पण येत नाही. फक्त हे असतात ना, वसुदेव, ते खूप छान त्याला थोडस सांगून बघतात. चांगलं सांगितलंय. ती ना वेगवेगळ्या भागवतम मध्ये स्तुती आहे, आपण ऐकायला हव्या, शिकायला हव्या. ती त्यांचा संवाद आहे. ह्यानी म्हणजे सांगितलेलं संवाद असं नाही म्हणू शकत, वसुदेवानी सांगितलेलं आहे तिथे काय काय, त्याला थोडस तात्विक ज्ञान आणि चांगलं सांगितलंय खरं. आणि मग त्याच्यानंतर ना, तो काय ऐकत नाही, पण मग त्याच्यानंतर ते सांगतात की आम्ही ती मुलं तुझ्या, म्हणजे तू तिला मारू नको, आता सध्या तर बायकोला वाचवणं गरजेचं असतं ना. ती मुलं आम्ही तुझ्याकडे आणून देतो म्हणून सांगतात. आणि मग सत्य थोड्याच वेळासाठी तरी सोडवतात देवकीला, म्हणजे प्राण तरी ऍटलिस्ट वाचतात. तर इथे लक्षात ठेवा की जेव्हा असा हा अधर्म वाढेल ना, तेव्हा भगवंत स्वतः येतात. हा, माताजी पुढची स्लाइड. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भक्तांचा उद्धार करण्याकरिता आणि दुष्टांचा विनाश करण्याकरिता तसेच धर्माची पुनर्स्थापना करण्याकरिता मी स्वतः युगायुगात प्रकट होतो. हरे कृष्ण. आपण ऐकलेत हे श्लोक सगळ्यांनी. तर इथे ना पहिलं काय बघा, धर्माचं स्थापना करणे वगैरे, हे जे आहे ना, दुष्टांचा विनाश वगैरे, हे सगळं भगवंतानी त्यांच्या धामात बसून नुसतं क्षणासाठी मनात जरी आणलं तरी ते तिथे बसून करतात. ते प्रत्यक्षात इथे काय येतात, त्याचं पहिलं महत्वाचं म्हणजे ते इथं प्रत्यक्षात स्वतः येण्याचं कारण आहे त्यांच्या भक्तांचा उद्धार करणं. बाकीचं काय ते त्यांच्या स्वधामातून पण करतात. म्हणजे शुद्ध भक्त प्रामाणिकपणे त्यांची वाट बघत असतात की कृष्णांना, रामांना मला भेटायचंय. त्यांना तो आनंद देण्यासाठी, म्हणजे केवट होता, शबरी होती, आणि राम वनवासात जाताना भारद्वाज ऋषी वगैरे खूप ऋषींना भेटले बघा. असे जे भक्त असतात, म्हणजे आपल्या अनुसया माता आणि अत्री ऋषी, हा, तर अशा त्यांच्या शुद्ध भक्तांना भेटून आनंद देण्यासाठी येतात ते. ओके, हे पहिलं कारण आहे. आणि कृष्णांचं त्यांच्या भक्तांवर अपार प्रेम असतं. आणि मग पुढे दुष्टांचा विनाश आणि धर्माची स्थापना करण्याकरता ते येतात. ओके, हा, मग त्याची पुढची स्लाइड घ्या. हे ते इथे जी आहे ना स्लाइड, त्या ह्याच्यात येतात ना, अक्रूर घेऊन येतात त्यांना पहिल्यांदा मथुरेमध्ये, तिथलं होतं ते. ओके, आता ना आपण कलियुगातली प्रॅक्टिकल माणसं आहोत. आपण असं विचार करू की ठीक आहे, पण ही गीता शिकण्याचा, आता आम्ही म्हणतो जप करा, आत्म्याचा आनंद आहे, किंवा ही शास्त्र थोडी उघडून वाचा, ह्याचा म्हणजे
यज्ञ आहे हो, यज्ञाला सगळं म्हणजे तुम्ही अर्पण करायला हवं वगैरे. काल आपण बघितलं कृष्ण भावना भावित, उद्या बघू कृष्ण भावना भावित कर्म वगैरे. तर ह्याचा उपयोग काय आहे? ह्याचा काय फायदा तरी आहे का? फायद्याशिवाय आपण काय करतच नाही. तर बघा येतं. जन्म कर्म च मे दिव्यम् एवं यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. जो माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणतो तो देहत्याग केल्यानंतर या भौतिक जगतात पुन्हा जन्म घेत नाही. तर हे अर्जुना, तो माझ्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो. हरे कृष्ण. हा, भगवंतांना जाणून घेण्याचा हा फायदा आहे आपला. आपल्याला कसं आहे, आत्म्याला ओढ आहे त्यांची. आत्मा फक्त एकच गोष्टीची वाट बघत असतो, तो तिकडनं आलेला आहे, त्यांचा अंश आहे. मग जो जिकडनं आलाय त्याला तिकडेची ओढ असणार ना. त्यामुळे त्याला वाटत असतं की कधीतरी आपण भगवंतांकडे परत जायला पाहिजे. तर हे जे आपण जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकलेलो आहोत ना, तर कृष्णांचं ह्या ज्या जन्म आणि तिथं इथं येऊन त्यांनी ह्या ज्या लीला करतात ना, हे तुम्ही नुसतं श्रवण जरी केलं तरी आपण ह्या देहत्याग केल्यानंतर ह्या भौतिक जगातून मुक्ती प्राप्त करतो आणि भगवंतांच्या शाश्वत धामाची प्राप्ती. हा, नुसती मुक्ती नाही तर भगवंतांच्या धामाची प्राप्ती होते की तिकडे गेलं की पुन्हा ये जा नसतं. ब्रह्म लोक वगैरे कसं आहे, तिथं ब्रह्मांचं आयुष्य 100 वर्षाचं आहे. तेवढं झालं की परत त्यांना पण मनुष्य जन्म हा घ्यावा लागतो. तर तसं नाही, भगवंतांचं धाम हे शाश्वत आहे. एकदा तिथे गेलं की परत यावं लागत नाही. हा, तर एवढा म्हणजे भगवंतांना जाणून घेण्याचा हे आहे. आणि त्याच्याही पुढे सांगू, अतिशय मधुर असं हे त्यांचं विषय. म्हणजे तुम्ही कितींदाही ऐका, तुम्हाला परत परत ऐकावंसं वाटणार. आणि हे तुम्ही ऐकताना ना अभ्यासू लोकांकडून ऐकायला पाहिजे, ज्यामधून आपल्याला सिद्धांत समजतात की जे आपण आपल्या रोजच्या आयुष्यात आपल्याला खूप उपयोगी पडतात. हा, आणि इथे हे जे आता कार्तिक महिना सुरू आहे आणि इथे जे शेजारी आहे ना, ही दामोदर लीला कार्तिक महिन्यात झाली होती. तर ते दामोदर अष्टकम रोज संध्याकाळी दीपदान करून म्हणतो ना आपण. तुमच्या जवळ इस्कॉनचं मंदिर वगैरे असेल ना तर अवश्य जा आणि दीपदान करा, जमेल तेवढं. हा, घरात पण करा. दामोदर अष्टकम चा एक लाल गोविंद प्रभूजींनी गायलेला एक ऑडिओ आहे, खूप छान आहे. तो पाठवायला माताजींना पाठवायला सांगते, मी पाठवते त्यांना. आणि काय फार नाही जमलं तर संध्याकाळी तो प्ले करा. त्यांच्या मागून म्हणजे स्क्रीनवर बघून वाचत त्यांच्या मागून म्हणा. मुलांना पण घ्या, छान आहे, चाल. तर ही लीला कशी आहे माहितीये, दिवाळी दिवशी सकाळी यशोदा माता ठरवतात की मी आता, त्या राणी होत्या, त्या काही स्वतः फारसं काही करायच्या नाहीत, पण त्या म्हणतात कृष्णासाठी मी स्वतः हे बनवणार लोणी. त्याला फार आवडायचं ना लोणी. मग म्हणतात मी माझ्या हाताने बनवणार. म्हणजे हे इथे सिद्धांत असे छोटे छोटे असतात की कृष्णांना आवडतं, तुम्ही स्वतःच्या हाताने त्यांना काहीतरी बनवलेलं. मग ठरवतात, मग ते लोणी घुसळत असतात, ताक ताक घुसळत असतात. मग होतं काय, तोपर्यंत कृष्ण उठतो आणि लुटू लुटू, थोडा लहानच असतो तो बघा, समोर दिसतोय असं चालत त्यांच्याकडे येतो. त्याला मांडीवर घेतात, स्वतःचं दूध देत असतात. मग हा दूध पित असतो. एवढ्यात तिकडे चुलीवरचं दूध त्यांना उतू जाताना दिसतं. मग त्या ह्याला खाली ठेवतात आणि ते पातेलं चुलीवरून खाली घ्यायसाठी थोडं तिकडे जातात स्वयंपाकघराकडे. मग इकडे ह्याला येतो राग. आईने आता दूध पिताना मध्येच बाजूला ठेवल्यावर चिडतं ना मूल. मग हा काय करतो माहितीये, ते जे लोण्याचं असतं ते सगळं फोडतो आणि म्हणजे ते सगळं बाहेर सांडतो वगैरे. आई थोड्या वेळाने येते, सकाळ सकाळी एवढं सगळं विचित्र ताक आणि लोणी खाली सांडलेलं बघितलं, आपलं पण डोकं तर हलणार ना. तसं त्यांचं पण हलतं आणि त्या छडी घेऊन त्यांच्या मागे लागतात. हा, मग पुढे कृष्ण, मागे माता यशोदा अशा धावत असतात. हा मग घेतो त्यांच्या वाड्यातून आणि रस्त्यावर धावत असतो. आणि मस्त आहे ते दामोदर अष्टकं. मागे वळून बघत असतो की भक्त माझ्यासाठी धावतोय. हा, मग त्यांना काही सवय नसते अशी रस्त्यावर धावायची वगैरे. राणी होत्या. मग मग त्या दमतात. ते बघतो की भक्त माझ्यासाठी धावतोय आणि दमतोय, मग थांबतात. हा, मग यशोदा माता त्याला सापडतात. म्हणजे ते यशोदा मातांना ते सापडतात. मग आणतात आणि त्या उखळाला बांधतात. ती ती दामोदर लीला, उखळ बंधन लीला. मग छान आहे वर्णन. मग ते पहिल्यांदा ती दोरी पण पुरी पडतच नसते.
पण तसे फायनली बांधतात. मग ह्या लीलेचं वैशिष्ट्य काय माहितीये? म्हणजे यशोदा त्यांचं नावच आहे, त्या यशदा आहेत. हा, आपल्याला भगवंतांची प्राप्ती करून देणारे अतिशय शुद्ध भक्त. आता तुम्ही भगवंतांची चरित्र जेव्हा ऐकाल, तेव्हा यशोदा हा एकमेव अशा आहेत की ज्यांनी भगवंतांना बांधलं. नाहीतर त्यांचा अवतार कुठला पण असू दे, कुठलीही लीला बघा, कधीच त्यांना कोण कुठल्याही बंधनात बांधू शकलेलं नाहीये. हा, तर यशोदानी दोरीने बांधून ठेवलं. तर ही त्यांचं हे आहे की एकमेव यशोदा मातांचं ते प्रेम आहे. क्योंकि प्रेम के बंधन में मोहन बंध गए. ते बंधन ह्याचं नाहीये, दोरीचं बंधन नाहीये, ते प्रेमाच्या, भक्ताच्या प्रेमामध्ये बांधून घेतलं स्वतःला. हा, ते भजन पण आहे ना तसं. त्यामुळे यशोदा मातांचा स्तर अतिशय उच्च आहे की त्यांनी भगवंतांना बांधून ठेवलं. मग पुढे आपल्याला माहित आहे, ते काय असतं, बांधलेलं असतं उकळायला आणि त्या जातात थोडंसं आतमध्ये. आणि अरे कृष्ण तर थोडे नटखट, ते काय करतात, दोन झाडं असतात, हा अर्जुन वृक्ष, त्याला असं ते उखळ तटवतात आणि ती दोरी तोडतात आणि सुटतात आणि त्या सगळ्यामध्ये ते दोन वृक्ष धडकन पडतात. मग ते जे दोन वृक्ष असतात ना नंद महाराजांच्या दारात, ते कुबेरांचे मुलगे असतात. म- मणिग्रीव आणि काहीतरी अजून एक नाव आहे, नल कुबेर आणि मणिग्रीव असं त्यांची नावं असतात. नारदानी त्यांना एक शाप दिलेला असतो, ते कुबेरांचे मुलगा म्हणून ते थोडे श्रीमंत अशा टाईप, ते थोडे गर्विष्ठ होऊन काहीतरी खूप विचित्र वर्तन कैलासामध्ये करतात, शिवजींच्या अतिशय पवित्र ठिकाणी. मग खूपच विचित्र वर्तन, म्हणून नारद थोडेसे त्यांना एक शाप देतात की तुम्ही नंद महाराजांच्या दारात दोन अर्जुन वृक्ष बनाल. मग त्याच्यानंतर ना ते क्षमा मागतात, तेव्हा मग म्हणतात की कृष्ण स्वतः तुमचा उद्धार करतील, जेव्हा कृष्ण नंद महाराजांच्या इथे येतील. पण गुरूंचा शाप सुद्धा खूप हे असतो, म्हणजे भक्तांचा म्हणू आपण. कारण हे जे दोन वृक्ष मुलगे असतात ना वृक्ष झालेले, त्यांनी भगवंतांच्या ह्या बाललीला सगळ्या खूप व्यवस्थित बघितल्या, त्या अंगणातच म्हटल्यावर. जे त्यांचं रूप बघायला देवी देवता पण तरसत असतात असं. मग ते मुक्त होतात, भगवंतांना प्रणाम करतात आणि त्यांच्या त्यांच्या घरी निघून जातात. आणि तर ही अशी ही दामोदर लीला. आणि कार्तिक महिन्यात रोज संध्याकाळी ते दामोदर अष्टकम गाऊन दीपदान करायचं असतं. म्हणून ती एवढी महत्वाची लीला आहे की माता यशोदानी त्यांना बांधलं प्रेमाच्या बंधनाने. माताची घ्या पुढची स्लाईड. तर ह्या लीला ऐकण्याचं कारण काय, आता आपण खरं तर आनंद खूप छान मिळतो आपल्याला, बाकी काय पण मिळतं काय ते पण कृष्णाने सांगितलं, आपण बघितलं ते. आता कृष्ण आणि आपल्यात फरक काय आहे, तर एकतर आपल्याला ना त्यांनी बघा प्रेम केवढं आहे, मानवाला ना त्यांच्यासारखं रूप दिलेलं आहे, दोन हात वगैरे असं. हा, पण आपल्यात आणि त्यांच्यात फरक काय आहे, तर कृष्णांचं शरीर हे आध्यात्मिक आहे, सच्चित आनंद. आपलं जे आहे ना ते पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. म्हणजे तिथे ना तो एक, थोडीशी तुम्ही स्क्रीन झूम करा, कृष्णांच्या शेजारी आपण 3 आवरणं असतात आपल्यावर. वरचं असतं हे पंचमहाभूतांचं स्थूल शरीर. मग त्याच्यात मन, बुद्धी आणि अहंकार ह्याचं सूक्ष्म शरीर. आणि त्याच्या आतमध्ये आपला आत्मा असतो. असे आपली रचना आहे. पण आपलं वरचं शरीर हे स्थूल शरीर तरी पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. भगवंतांचं सच्चित आनंद आहे, ते कायम आहेत, म्हणजे शाश्वत आहेत. आपलं कसं असतं, मृत्यू झाला की पंचमहाभूतांचं होतं, त्याचा भाग बनून जातं, ते परत त्यांच्यामध्ये मिसळून जातं. हा, आपण मायेद्वारे नियंत्रित आहोत, कृष्ण मायेचे नियंत्रक आहेत. हे पुन्हा मी तुम्हाला म्हणेल तसं पुढचं 14व्या अध्यायातच डिटेल कळणार आहे की कशी ही माया आपल्याला ताब्यात घेतलेली असते. आणि कृष्ण मायापती आहेत. हा, मायेचं त्यांच्या कंट्रोलमध्ये माया काम करते. तर हा आपल्यामध्ये आणि कृष्णांमध्ये फरक आहे. आणि ते दिसतात कसे, तर हे समोर दिसत आहेत तसे, श्याम सुंदर वर्ण. श्याम सुंदर म्हणजे कसा, खूप काळे नाही आहेत ते. आता श्रावण महिना वगैरे झाला किंवा आता पण पावसाळा सुरूच आहे बघा. अं हा, नंतर सांगते हा माताजी मी तुम्हाला. मग आहे ना ती
हं. एखाद्या संध्याकाळी वगैरे बघा आकाशात ढग भरलेले असतात पाण्याचे हां आणि सूर्याचा प्रकाश त्यांच्या मागे असला ना, की श्रावणात वगैरे दिसतं बघा ते पाण्याने भरलेले ढग असे थोडे असे चकचकीत दिसतात, लख्ख असे, काळपटच असतात. तसे ते श्यामसुंदर वर्ण आहे कृष्णांचं एक्झॅक्टली सांगायचं तर. घनश्याम, श्यामसुंदर आणि हातात मुरली, डोक्यावर मोरपीस. असे आहेत ते. ओके, घ्या माताजी पुढची स्लाईड. आणि आपण वयाप्रमाणे वृद्धावस्थेकडे जातो ते नाही, ते आहेत तसेच नेहमी असतात. हा, वाचा माताजी. वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. हरे कृष्णा. आधी आहे ना आपण याचं ट्रान्सलेशन वाचूया. हा शब्द लक्षात ठेवा, वित राग भय क्रोध. मागे पण आपण एकदा बघितलेला. कृष्णांकडे जायचं तर आपल्याला राग, भीती आणि क्रोध ह्यातून मुक्त हवं आपण. राग म्हणजे काय? आसक्ती. हा, कशाविषयी पण आपलं मन अडकलेलं असणं. तर आसक्ती, भय आणि क्रोध ह्यातनं मुक्त झालो की आपण कृष्णांकडे जाऊ शकतो. हा वाचा आता माताजी पुढची स्लाइड बघा ट्रान्सलेशन. ही ती शिशुपालची गोष्ट आहे हा ती. तो शिशुपाल कसा आपल्याला सगळ्यांना माहित आहे. तिथे शिशुपालची 100 अपराध माफ करेन म्हटलेले असतात ना. आणि जो जेव्हा 100 क्रॉस करतो म्हणजे 100 म्हणजे ते कसं होतं ऍक्च्युअल माहित आहे. एका वेळेला 100 वाईट शब्द म्हणजे शिवीगाळ करत असतो ना. तर एका वेळेला 100 पेक्षा कमी करत असतो कायम. कारण कृष्णाने आत्याला वचन दिलेलं असतं स्वतःच्या की 100च्या पुढे गेला तर मात्र मी त्याला मारावं लागणार मला. तर हा नेहमी 100 पेक्षा कमी करत असतो. पण होतं काय राजसूय यज्ञाच्या वेळेस 4 चौघांमध्ये अपमान करायला असं आपल्याला स्फुरण चढतं ना एखाद्याला बडबडायला. तसं त्याला पण चढतं आणि ते 100चं लिमिट विसरतो आणि मग भगवंतांचं सुदर्शन चक्र सुटतं आणि त्याला मारतात. ते पण यज्ञस्थळाच्या इथे रक्तपात न करता. कारण ती भूमी पवित्र केलेली होती ना यज्ञ आहे म्हणून. ओके, आता त्या श्लोकांचं ट्रान्सलेशन वाचा माताजी. आसक्ती, भय आणि क्रोध यातून मुक्त झालेले, पूर्णपणे माझ्यात स्थित झालेले, मतपरायण आणि माझ्या आश्रित असलेले गतकाळातील अनेक मनुष्य माझ्या ज्ञानामुळे शुद्ध झाले आहेत आणि त्या सर्वांना माझ्या दिव्य प्रेमाची प्राप्ती झाली आहे. जे ज्या भावाने मला शरण येतात त्याला अनुरूप असे फळ मी त्यांना देतो. हे पार्थ, सर्वजण माझ्या मार्गाचे सर्व प्रकारे अनुसरण करतात. हरे कृष्ण. हे बघा हा, तुम्ही हे दोन्ही श्लोक लक्षात ठेवा की आसक्ती, भय, क्रोध यातनं मुक्त व्हायला पाहिजे आपण. ते भक्तीमध्ये आलं की हळूहळू होतं. तर असे जेव्हा जे असतात म्हणजे शुद्ध भक्त असे असतात आणि जे भगवंतांवर पूर्ण आश्रित असतात म्हणजे गोकुळातली तुम्ही सगळी नजरेसमोर आणा. हा, ते तर असे अन्वय म्हणजे असलेले गतकाळातील अनेक मनुष्य माझ्या ज्ञानामुळे शुद्ध झाले आहेत. हा, आणि त्या सर्वांना माझ्या दिव्य प्रेमाची प्राप्ती झाली आहे. ओके, जे भगवंतांचे शुद्ध भक्त होते ते. मग पुढचा श्लोक काय आहे बघा. तुम्ही हे त्यांच्या गोकुळातले सगळे सवंगडी असे होते. हा, तर कृष्ण एक नियम सांगताय तिथे की तुम्ही ज्या भावाने मला शरण येता तसेच अनुरूप फळ मी त्यांना देतो. म्हणजे तुम्ही ज्या भावाने भगवंतांना शरण जाणार त्या भावामध्ये कृष्ण तुम्हाला भेटणार आणि तुम्ही जेवढं प्रेम देणार त्याच्यात कितीतरी पटीने अधिक प्रेम कृष्ण करतात. म्हणजे ह्या वृंदावनातल्या गायी ज्या होत्या ना त्या भगवंतांच्या 9 लाख गायी तर फक्त ह्यांच्या होत्या नंद महाराजांच्या. तर भगवंतांच्या एका बासरीच्या सुरावर त्यांच्या मागून धावत सुटलेल्या असायच्या. मग जेवढं प्रेम भगवंतांवर गायीनी केलं ना त्याच्यापेक्षा अफाट प्रेम कृष्ण गायींवर करतात. ते कृष्ण आता त्यांचं तो बघितलं ना सच्चित आनंद आहे, ते त्यांचं चिन्मय शरीर आहे. तर पायात काय न घालता गायींच्या मागून धावत सुटायचे आणि ते
त्यांच्या गायींच्या चालण्यामुळे जी धूळ उडायची ना, त्यामुळे त्यांचं शरीर सगळं असं धुळीने माखायचं. हां, पण तरी पण कृष्ण त्यांच्या मागे धावायचे आणि तुम्ही लक्षात ठेवा, की गोसेवा करायला जशी जमेल, गाय पाळा, म्हणजे आणि गायींचे आश्रम, गोशाळांमध्ये जाऊन काय करू शकलात तर करा. भगवंतांचं अपार प्रेम आहे गायींवर. हं. आणि कुठल्याही प्रकारे कधी गायींना त्रास होईल असं वर्तन करू नका. खूप म्हणजे खूप प्रिय आहेत गायी. गोविंद आहेत ते. त्या गोमधला एक अर्थ गाय असा पण आहे. गोविंद. हं. तर इथे खाली बलराम आहेत. बलराम ना आता ही वनात फिरताना त्यांचे पाय दाबून देत आहेत बघा. दमायचे ना. तर शेजारच्या चित्रात दिसतंय बघा. कृष्ण एका ठिकाणी आता बलरामांचे पाय दाबून देत आहेत. तर असं असतं की तुम्ही ज्या भावात कृष्णांना जेवढं प्रेम करणार त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त प्रेम कृष्ण तुम्हाला देणार. आणि हे अनुभवून बघायचंय आपण. आपल्या प्रत्येकाच्या घरात बाळकृष्ण असतो. खूप काही कुठे लांब शोधायला जायचं नाही, की मला एक फोटो पण बाबा मिळाला नाही. असं पण नाही, प्रत्येकाच्या घरात असतोच तो. आणि ना इथे माताजींनी सांगितलेलं, की कृष्णांशी तुम्ही एक नातं जोडा. अ, त्या नात्यामध्ये प्रेमाचं आदान-प्रदान करा. तुम्ही त्यांना स्वतःचा भाऊ, मोठा भाऊ, लहान भाऊ मानू शकता. आई-वडील माना. हं. किंवा मित्र माना, गुरु माना. आणि तुम्हाला जे कोण त्यांना त्यांच्यामध्ये बघायचंय, ते स्वतःचा मुलगा माना. हं. आणि त्याच्यामध्ये त्यांच्याशी प्रेमाचं आदान-प्रदान करा. तितक्याच प्रेमाने ते तुम्हाला भेटणार. ओके. हां. मग आता जी पुढची स्लाईड. आणि हां, आता मागे शिशुपाल होता ना, आता तो शिशुपाल त्यांना शत्रू म्हणून पाहायचा, तर शत्रू रूपात भेटले. कंस, रावण ह्यांनी आता कंसाने तर अक्षरशः पाण्या-बिण्यात पण त्याला हे दिसायचे कृष्ण. भक्त सुद्धा काढत नाहीत एवढी आठवण काढली. पण काढली मृत्यूच्या रूपात काढली. त्यामुळे मृत्यू म्हणून भेटले. हं. हां, मग आता जी पुढची म्हणजे आपल्यावर सगळं सोडून दिलेलं आहे. पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे आपल्याला, की आपण कसा अप्रोच ठेवायचा आहे. हां, वाचा मग. मनुष्य या जगात सकाम कर्मांमध्ये सिद्धीची इच्छा करतात आणि म्हणून ते देवतांची आराधना करतात. अर्थात मनुष्यांना या जगात सकाम कर्मापासून त्वरित फलप्राप्ती होते. हरे कृष्ण. हां, तर इथं आहे ना हे आपण थोडं गीता शिकतोय, थोडं ज्ञानाच्या जे अर्जुनाला दुसऱ्या अध्यायात कृष्ण सांगतायत, की तू जरा ज्ञानाच्या नजरेने बघ. तर आपण हे ना ज्ञानाची नजर यायचा प्रयत्न करतोय. तर इथे पण ज्यांना ते आत्ता आपण ही सुरुवात झाली आहे. पण एरवी आपण कसं असतो, भगवंतांकडे एवढं जात नाही, देवी देवतांकडे पण जातो. आणि जातो ते कशाला? आपल्याला काही ना काहीतरी पाहिजेच असतं म्हणूनच जातो. हां. आणि देवी देवता पण आपल्याला ते देतात, नाही असं नाही. ओके. मग आता जी पुढची स्लाइड घ्या. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम्. भौतिक प्रकृतीचे 3 गुण आणि त्यांना अनुरूप अशा कर्माला अनुसरून मी मानवी समाजाचे 4 विभाग निर्माण केले आहेत. आणि ते तू जाणले पाहिजे की जरी मी या व्यवस्थेचा कर्ता असलो तरी मी अव्ययी असल्यामुळे अकर्ताच आहे. हरे कृष्ण. हं. हां, आणि ते देवी देवतांचं काल आपण एक श्लोक बघितलेला बघा, की कसं आहे ना, एक झाड धरलात तर झाडाचं मूळ आहेत कृष्ण आणि बाकीचे देवी देवता हे झाडाचा विस्तार आहेत. फांद्या, पान, फळ, फूल असं. हां, मग तुम्ही कृष्णांकडे आलात तर कृष्णांची प्राप्ती. देवी देवतांकडे गेलात तर ते तुमचं हे पूर्ण 9व्या अध्यायात डिटेल सांगितलेलं आहे, की त्यांच्या कपॅसिटी प्रमाणे ते आपल्या इच्छा पूर्ण करतात. असं आहे ते. हां. आणि आता इथे हा श्लोक सगळ्यांनी लक्षात ठेवा, ह्याचं स्पष्टीकरण वाचा. हे जे आपलं वर्णाश्रम पद्धती आपण लहानपणापासून ऐकत असतो, तर ती खरी कशी आहे बघा. हां, ऍक्च्युली ती वर्ण नाहीयेत हां नुसते. शब्द काय आहे? वर्णाश्रम. त्याला आश्रम पण पुढं आहेत. वर्णव्यवस्था नुसती वर्णव्यवस्था नव्हे, तर आश्रम आहेत आणि ते प्रत्येकाला मॅन्डेटरी आहेत, की तुम्ही ते आश्रम फॉलो करायला हवेत. ओके. तर चातुर्वर्ण मया सृष्ट
गुण कर्म विभागशः. तो शब्द आपल्याला कोण सांगतच नाही की कृष्णांनीच काय म्हणलंय. त्यांनीही वर्णाश्रम व्यवस्थेचे निर्माते आहेत. त्यांनी एक राजा असतो, तो प्रजेसाठी नियम बनवतो, तसे बनवलेले आहेत. हा, पण ती कशी आहे, ती जन्माने नाहीये की तुम्ही ह्या वर्णात जन्म घेतलाय म्हणून तुम्ही त्यातच राहायला हवं. तसं नाहीये. ते गुण कर्म विभागशः, की तुम्ही तुमच्यातले गुण ओळखा आणि त्याप्रमाणे तुम्हाला कुठली कर्म करायला आवडतायत त्याप्रमाणे तुमचा वर्ण ठरतोय. तुम्ही कुठलेही जन्म घेतलाय, हा, आणि तुम्ही म्हणजे तुम्ही कुठल्याही वर्णामध्ये जन्म घेतलाय, पण तुम्ही बिझनेस करताय, तर शास्त्रांप्रमाणे प्रकृतीच्या नियमाप्रमाणे तुम्ही व्यापारीच ठरणार आहे. हा, कारण तुम्ही बिझनेस करताय. गुण कर्म विभागशा आहे ते. तर तुम्ही पण आहे ना, तुमच्यातले गुण शोधा. हम्म, तुम्हाला कुठली कर्म करायला आवडतात आणि त्याप्रमाणे तुमचा वर्ण निवडा. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. ब्राह्मण जे असतात त्यांना पैसे कमावणे, पैसे साठवणे ह्यामध्ये बिलकुल रस नसतो. त्यांना ज्ञान मिळवायला, ज्ञान द्यायला आणि यज्ञ करणे वगैरे अशामध्ये रस असतो. ज्ञान मिळवणे, ज्ञान देणे, यज्ञ वगैरे. त्याच्यानंतर क्षत्रिय, ज्यांना ऍडमिनिस्ट्रेशन आवडतं, हा, कायदा सुव्यवस्था राखणं वगैरे, ती क्षत्रिय म्हणतात. ज्यांना बिझनेस आवडतो त्यांनी तिकडे जा. आणि ज्यांना ह्या सगळ्यांना फक्त मदत करायची आहे, ठीक आहे, मला बाबा तेवढंच पास आहे, ओके, तर ते हे शूद्र. तर इथे आणि कलियुगात ना व्यासदेवानी सांगितलेले आहे की युगात सगळे शूद्र आहेत. तर ह्यामधलं ना कोणीही श्रेष्ठ कनिष्ठ असं नाही. गुण कर्म विभागशा, तुम्ही तुमच्यातले गुण आणि कर्म कुठली करायला आवडतात त्याप्रमाणे तुमचा वर्ण निवडा. हे झालं. आणि आश्रम पुढा आहे. तुम्ही असा कोणही कुठल्याही वर्णामध्ये जा, पण पहिली जीवनाची 25 वर्ष ज्ञान मिळवा. त्याच्यानंतर ठरवा तुम्हाला गृहस्थाश्रम स्वीकारायचंय की आहे असा मी ब्रह्मचारी आश्रम कंटिन्यू करणार आहे. जर का गृहस्थाश्रम स्वीकारणार असला तर स्वीकारा आणि त्याच्या जबाबदाऱ्या ह्या पार पाडा. तो तुम्ही स्वतः निवडलेला आहे ना, तर निवडा आणि जे तुमचं कुटुंब असणार त्या जबाबदाऱ्या ह्या सगळ्या पार पाडा. हा, त्याच्यानंतर हे 50 पर्यंत. 50 नंतर 50 ते 75 घरामध्ये ना राहा, पण थोडं थोडं घरातनं लक्ष कमी आणि कृष्णांमध्ये जास्त घाला. आणि 75 नंतर तर घरातल्या कशामध्ये अडकूच नका. फक्त भगवंतांचंच काय करायला जमेल तेवढं. तर म्हणजे लक्षात आलं ना, वर्णाश्रम अशी ती पद्धत आहे. वर्णात कुठल्याही राहा, ब्रह्मचारी आश्रमात राहा, गृहस्थ घ्या, वानप्रस्थ किंवा संन्यासी, तुम्हाला कुठल्याही वर्णात असा, कुठल्याही आश्रमात असा, ते तुमचं ध्येय कृष्ण प्राप्ती असायला हवं. हा, म्हणजे पहिली 25 वर्ष पण कृष्णांविषयी ज्ञान घ्यायचं आणि सेवा करायचा प्रयत्न करा, नंतर पण करतच राहा. आपलं मुख्य ध्येय हे भगवंतांची प्राप्ती असायला पाहिजे मनुष्य जन्माचं. त्यासाठी ती वर्णाश्रम पद्धती आहे, बाकी कशासाठी नाहीये. आणि बंधन पण नाहीये. हा, इथे कृष्णाने सांगितलं का माझी प्राप्ती ह्या वर्णातल्याला होऊ शकत नाही. तुम्ही कुठल्याही वर्णाश्रम व्यवस्थेच्या कुठेही असा, तुम्ही भगवंतांकडे यायला तुम्हाला मार्ग मोकळा आहे आणि तेच आपल्या मनुष्य जीवनाचं ध्येय आहे. ओके. आणि कृष्ण सांगताय, त्यामुळे लक्षात ठेवा ही गुण कर्म विभागशा आहे, जन्माने नव्हे. आणि जरी मी या व्यवस्थेचा करता असलो तरी ते अकरतायत, म्हणजे ढवळाढवळ करत नाहीत. कृष्णानी ना, आपण बाहेर कुठलं स्वातंत्र्य शोधायची गरज नाही, त्यांनीच आपल्याला एक स्वातंत्र्य दिलेलं आहे. तुम्ही त्याप्रमाणे जे कराल त्याप्रमाणे तुम्हाला फळं मिळणार. हा, इथे सक्ती त्यांनी आपल्यावर कसलीही केलेली नाही, व्यवस्था लावून दिलेली आहे. बाकी तुम्ही जसं कराल तसं तुमची मर्जी. हा, ते त्यामध्ये ढवळाढवळ करत नाहीत. ओके, हा, मग त्याची पुढची स्लाइड. न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते. कोणत्याही कर्माने मी बद्ध होत नाही, तसेच मला कर्मफलाची आकांक्षाही नाही. जो माझ्याबद्दलचे हे सत्य जाणतो तो सुद्धा कर्मफलांनी बद्ध होत नाही. हरे कृष्ण.
हा, भगवंतांमध्ये ना परम वैराग्य आहे. बघा, आपण शिकलो होतो ना, षडगुणे ऐश्वर्य संपन्न आहेत ना, त्या 6 ऐश्वर्यांमध्ये. हा, अ, की ते आहेत ना, ते कुठल्याच कर्माने बद्ध होत नाहीत. आपल्याला तेवढे चांगल्या कर्मांची चांगली फळं, वाईट कर्मांची वाईट फळं अशी का मिळतात? त्यांना का नाही मिळत? त्यांनी सांगितलं की मला नाही ह्या कर्माची फळं बद्ध करू शकत. का नाही करू शकत? तर त्यांना कुठल्याही कर्मफळाची अपेक्षा नाहीये. हा, आपण सगळ्यामध्ये आपण काही ना काहीतरी मला हे हवं ते हवं म्हणूनच करतो. त्यांना कशाचीच अपेक्षा नाही. तर ह्या गोष्टी सांगायला आपल्याला फारसा वेळ नाही, पण इतकं प्रेम म्हणजे एकतर अर्जुनासाठी सारथी बनले. हा, सारथी म्हणजे काय? आपण ड्रायव्हर असं समजू. अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत ते. हा, आणि भक्तासाठी सारथी बनले. त्यांनी काय सांगितलं, मी काही युद्धात भाग घेणार नाही, पण त्याचा रथ चालवायची ड्युटी घेतली. ओके. त्याच्यानंतर आहे ना, नंदांच्या घरी राहिले तेव्हा त्यांच्या गायींच्या मागून धावले, गायी सांभाळल्या. हा, एवढं गायींवर प्रेम केलं. पुन्हा तिथे वरती सुदामा येतो, पहिला फोटो आहे तो. सुदामा, ही कथा सुदामांची पण सांगते नंतर तुम्हाला. तुम्ही आणि वरिष्ठांकडून ऐका. ह्या सुदामांवर तर कृष्णाने म्हणजे त्यांचे चरण धुवायला पाणी आणायला सांगतात. पण ते खूप छान भजन आहे बघा. पाण्याने बाजूला राहिलं, स्वतःच्या अश्रूनीच पाय धुवून टाकतात आणि त्यांच्या पायात काटे वगैरे जे असतात ना, ते सगळे स्वतःच्या हाताने काढतात. एवढं अपार प्रेम. म्हणजे मैत्री ही काय आहे, का आपल्याला फक्त कृष्ण सुदामांची मैत्री हीच लक्षात येते पटकन. त्यांनी ती मैत्री केली आणि निभावली पण. दोघांनी पण निभावली आणि प्रेमाने निभावली. त्यातमध्ये कुठले स्वार्थ नव्हते. आणि इकडे भीष्म, ऍक्च्युली 12 महाजन असतात, त्यातले भीष्म एक आहेत. महाजन म्हणजे कोण? की जे आपल्याला म्हणजे त्यांच्याकडून आपण भक्ती कशी करायची हे शिकायचं असतं. तर आहे ना, भीष्म पण श्रेष्ठ भक्त होते, जरी कौरवांच्या बाजूने असले तरी. आणि आता कथा मोठी आहे, ती काही सांगत नाही. फक्त आपला पॉइंट एवढा आहे की भीष्म एक प्रतिज्ञा करतात की उद्या मी, म्हणजे तो दुर्योधन जाऊन ऍज युज्युअल त्यांना जाऊन बडबडतो ना. मग ते म्हणतात की मी उद्या एकतरी पांडवाला मारेन, नाहीतर मी नसेन. ते इच्छा मृत्यूचे वरदान होतं ना. मग अ, अरे म्हणजे कृष्णालाही कळतं ना. मग कृष्ण, ते सगळं मध्ये थोडी गोष्ट आहे, मग कृष्णाला सांगतात की केशवा, आता मी पुन्हा एक प्रतिज्ञा करतो की म्हणजे पांडवांना मारेन न मारेन, पण उद्या मी तुला तुझी प्रतिज्ञा मोडायला लावेन. आणि कृष्णाने काय प्रतिज्ञा केलेली असते की मी हातात शस्त्र उचलणार नाही. मग दुसऱ्या दिवशी नेमका अर्जुनाचाच रथ ह्यांना समोर येतो, कोणाला, भीष्मांना. पण भीष्म म्हणजे बाणांचा असा वर्षाव करत असतात, पाऊस पाडतात, की असं अर्जुनाला हात मागे करायला वेळ मिळत नसतो एखादा बाण भात्यातनं काढायला. मग शेवटी फायनली कृष्णाला कळतं की आपण काय केलं नाही तर अर्जुन काय आज वाचत नाही, म्हणून रथातनं खाली उडी मारतात. आणि त्यांनी काय प्रतिज्ञा केलेली असते की मी हातात शस्त्र घेणार नाही, पण मग रथातनं खाली उडी मारतात. आणि पुढे म्हणजे एक रथाचं असं चाक पडलेलं असतं, युद्धभूमी असते ना, ते उचलतात हातात घेऊन, भीष्मांकडे धावत येत असतात. आणि भीष्मांचे बाण त्यांच्या चिन्मय शरीराला लागतात, पण हा रक्त पण येतं त्याच्यातनं. तर आहे ना, मग भीष्म जेव्हा समोर ते येतात तेव्हा आपल्या हातातनं हे टाकून देतात खाली, धनुष्य बाजूला ठेवतात आणि म्हणतात, केशवा, तुला मी सांगितलेलं की नाही, माझी प्रतिज्ञा राहो न राहो, पण तुझी प्रतिज्ञा मोडायला लावणार. तर इथे काय आहे माहित आहे, भीष्मांची ही प्रतिज्ञा ठेवण्यासाठी कृष्णाने स्वतःची प्रतिज्ञा मोडली. तर असे आहेत ते. ओके. ह्यामध्ये त्यांचा कुणाच्या मध्ये कसलाच स्वार्थ नव्हता, त्यामुळे ह्या कर्माने ते बद्ध होत नाहीत. हा, माताजी घ्या पुढची स्लाइड. गोष्टी खूप आहेत आजच्या अध्यायामध्ये. कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः. कर्माच्या गुंतागुंती समजणे अत्यंत कठीण आहे. म्हणून मनुष्याने कर्म, विकर्म आणि अकर्म म्हणजे काय हे योग्य, माताजी खाली दिसत नाहीये, हम्म. थांबा. हे योग्य रीतीने जाणले पाहिजे. हरे कृष्ण.
हे बघा, कृष्णाने आपल्याला सांगितलेलं आहे की आपण आहे ना, कर्म, अकर्म आणि विकर्म काय आहे हे जाणून घेतलं पाहिजे. म्हणजे आपल्याला हे जीवन जगायला सोपं पडेल. हं? आणि ना आपण म्हणतो की ह्याला कर्माची फळं मिळालीत वगैरे. तर कृष्ण इथे काय सांगतायत बघा, कर्माची गुंतागुंत समजणं अत्यंत कठीण आहे. जे भगवंत आहेत, ज्यांच्यातून सगळं निर्माण झालंय, ते म्हणतायत की ही कर्माची गुंतागुंत अतिशय कठीण आहे समजायला. गहना कर्मणो गती. जर का तुम्ही असं म्हणाल ना की नाही, मी सगळी चांगली कर्म करतो आणि मग मला चांगली फळं त्याची मिळू देत, मी वाईट कर्म एक पण करणार नाही, तर असं होत नाही. ते काय म्हणतात, ही कर्माची गुंतागुंत समजणं ना अत्यंत कठीण आहे. कधी काय कसलं फळ आपल्याला मिळत असेल कोणीच सांगू शकत नाही. हा, त्यामुळे आपण काय करायला पाहिजे, सोपा उपाय त्यांनी सांगितलेला आहे की कर्म, अकर्म आणि विकर्म ह्यामधला फरक जाणून मग पुढे तसं वागायला हवं. आणि इकडे वरती एक स्लाइड आहे ना, काय आहे माहिती आहे, आपल्या कर्मांप्रमाणे आपल्याला पुढचं मिळत असतं सगळं. कसं असतं, तुम्हाला खूप उघडं राहायला आवडतंय, तर भगवंत आपल्या हृदयात आहेत. आपण दुसऱ्या अध्यायात शिकलोय की भगवंत परमात्मा प्राप्तीचे 3 टप्पे लक्षात ठेवा. ब्रह्म, परमात्मा आणि भगवान. मग परमात्मा कुठे आहेत, तर प्रत्येकाच्या हृदयात, आत्म्याच्या शेजारी आहेत. म्हणजे प्रत्येकाच्या, हा, फक्त मनुष्यांच्या नाही, इथे जे म्हणून कोण सजीव आहेत त्याच्या प्रत्येकाच्या हृदयात आत्म्याच्या शेजारी आहेत. म्हणजे आपल्या श्वासाची सुद्धा त्यांना माहिती असते, आपल्या मनात काय आहे ते त्यांना माहित असतं. आणि ते खूप करुणा सागर आहेत, करुणामय आहेत. मग त्यांना कळत असतं की बाबा ह्यांना उघडं खूप राहायला आवडतंय. मग ठीक आहे म्हणतात, मनुष्य जन्म तुला हे फार जमत नाहीये, मग ठीक आहे, पुढचा जन्म झाडाचा देऊया. ते कसं उघडच असतं. मग तुम्हाला खूपच नॉनव्हेज खायला आवडतंय, बाकी काय खाण्यात मला रसच नाही, तर मग भगवंत तर ते हृदयातच आहेत ना. ते म्हणतात मासे बिसे वगैरे का म्हणजे कधी जाणार, आणणार, साफ करणार, त्यापेक्षा एक असं धारधार पंजे वगैरे असणारं शरीर देतो, दात टोकेरी असणार, की ताजं ताजं आपलं शिकार कर आणि खा. खूपच झोपायला आवडतंय, तर मग डुक्कर असतो तो, नाही सॉरी, तो अस्वल खूप झोपतो, मग पुढचं शरीर अस्वलाचं देतात की बाबा झोप. हा, मनुष्य शरीर ह्यासाठी दिलेलं नाही, ते उच्च चेतनेतलं शरीर आहे. त्याचा उपयोग हा भगवंतांच्या प्राप्तीसाठी करायचा असतो. मग एखाद्याला काहीही खातोय, विचार नाही करत आहे हे स्वच्छ आहे की अस्वच्छ, नुसतं दिवस आणि रात्र खाणं. मग डुक्कर असं खात असतं सतत, मग पुढचा जन्म डुकराचा. तर हे अशी उदाहरणं आहेत. आणि हे म्हणून कृष्ण म्हणतात की कर्म, अकर्म आणि विकर्म ह्यातला फरक जाणं आता आपण बघूया. हा, माताजी पुढची स्लाइड घ्या. तर ना, बरं आधी थांबा, वाचू देत त्या, वाचा माताजी. विकर्मी वेदांचे पालन करीत नाहीत. खालच्या प्रजातींमध्ये पतन होण्याचा धोका. साधू संतांना हे अमान्य आहे. मानव जीवनाच्या मूळ उद्देशाचा पराभव होतो. वेदांचे पालन कर्मी वेदांचे पालन करतात. धार्मिक धार्मिक वेदांचे पालन करतात. स्वर्ग प्राप्त करतात. देवाचे शरीर, अखेरीस मृत्यू लोकाकडे परत. अकर्मी कृष्णाच्या भक्ती सेवेच्या व्यासपीठावर आले आहेत. फलदायी क्रिया म्हणजे पुनर्जन्म हे जाणतात. हरे कृष्ण. ओके, हे बघा, हा विकर्म म्हणजे काय, तर आहे ना, विकर्म म्हणजे जे तुम्हाला माहित आहे की शास्त्रांमध्ये हे करू नका म्हणून सांगितलेलं आहे स्पष्ट, तरीही तुम्ही करताय, त्याला विकर्म म्हणतात. मग ह्या विकर्मातात, विकर्माचा धोका काय असतो, तर पुढचं शरीर मनुष्याचं पण नाही मिळत, तुम्ही प्राण्यांचं शरीर मिळतं, हा धोका असतो. हा, त्यामुळे साधू संतांना वगैरे हा अमान्य आहे. आणि मानवी जीवनाचा उद्देश काय आहे, की हे शरीर जे आहे ना आपलं, हे आपल्याला भगवंतांकडे नेणारं सगळ्यात म्हणजे हेच शरीर आहे. मानव जन्मच हा आहे सुदुर्लभ, की ज्यामुळे आपण भगवंतांकडे परत जाऊ शकतो. त्याचाच इथं पराभव होतो. आपण त्याचा उपयोग असा करतो की आपल्याला प्राण्यांचं शरीर मिळतं. त्यामुळे विकर्मापासून आपण लांब राहायला हवं. विकर्म म्हणजे काय, वेदांमध्ये लिहिलंय की दुसऱ्यांना त्रास देऊ नका, फसवू नका, मारू नका. हे सगळं आपण करतोय, म्हणजे जे नको म्हणून सांगितलं आणि हे जाणून बुजून तुम्हाला माहित आहे आणि तरी तुम्ही ते करताय. प्राणी जे असतात त्यांचं तेच निसर्गतः खाणं असतं, त्यामुळे ते ह्याच्यात येत नाहीत, हे मनुष्यासाठी आहे. हा, तर ह्याला विकर्म म्हणतात, आपण ह्यापासून लांब राहायचं.
कर्मी म्हणजे काय, तर कर्मकांड करणारे, हे चांगले कर्म करतात, वाईट काय नाही. पण जराशी फळाची पुण्यप्राप्तीची अपेक्षा असते. पुण्य का, तर स्वर्गात पुढचा जन्म मिळावा म्हणून. हा पण चांगली कर्म करतात, दान धर्म यज्ञ वगैरे, पण ह्याच्यासाठी अ, पुण्य गोळा करायसाठी. मग आपण 9व्या अध्यायात तो सिद्धांत बघू की हे पुण्य क्षीण झाल्यावर मग परत आपल्याला पृथ्वीवर यावं लागतं. त्यामुळे ते. आणि अकर्म म्हणजे काय, तर कृष्ण भावना भावित, जिथे भक्त असतात. इथे नारद दाखवलेत बघा. ते कसं माहितीये, आपण कालच्या अध्यायात शिकलो होतो 3.9वा श्लोक, की जे काय करतात ते कृष्णांची सेवा म्हणून, जी जी आपल्यावर कर्तव्य आहेत ना, घरातल्यांना वगैरे जे काय करायचंय ते सगळं करा. हा कृष्णा, ही तुझी सेवा म्हणून तू आमच्यावर जबाबदारी दिली, आम्ही पार पाडली, अशी त्याची भावना असते. हा, तर हे अकर्मी म्हणायचे. ओके. मग तर हा फरक लक्षात घ्यायला हवा. आणि आपण आपलं हळूहळू जीवन भक्तांच्या मार्गावर भगवंतांना सगळं अर्पण करून करायला हवं. वाचा माताजी. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानै ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. आध्यात्मिक गुरूंकडे जाऊन तत्व जाणण्याचा प्रयत्न कर. नम्रपणे त्यांना प्रश्न विचार आणि त्यांची सेवा कर. आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात, कारण त्यांनी तत्व जाणलेले असते. हरे कृष्ण. बघा हा, गुरूंकडे जाण्याची क्रिया इथे सांगितलेली आहे. कसं असतं, तुम्हाला ज्ञान मिळवायचंय ना, तर आपल्याला गुरूंकडे जावं लागणार. हा, आणि कृष्ण, रामांचे गुरु कोण, वसिष्ठांच्या गुरुकुलामध्ये गेले राम. हा, राहिले. आता रामांना काय ज्ञानाची गरज होती, पण तरी पण गेले, गुरु केले. कृष्णांचे इथे हे दाखवलेत बघा, उज्जैनमध्ये आश्रम होता सांदीपनी. हा, तर गुरु सांदीपनींकडे कृष्ण आणि बलराम गेले. तर जर का ते गेले तर आपल्याला जावं लागणार नाही का? आणि जायचं गुरूंकडे तर सेल्फी वगैरे काढायला जाऊ नका. जायचं तर काय करायचं, गुरूंकडे जाऊन तत्व जाणण्याचा प्रयत्न करा. हा, आणि तत्व जाणायचंय, तुम्हाला जिज्ञासा आहे, तर ती कसे प्रश्न विचारायचे, तर नम्रपणे त्यांना प्रश्न विचारा. हा, असं नाही की हा मला एक प्रश्न आहे, म्हणजे असा ठेवू नका की तुम्हाला जमत असलं तर सांगा, दाखवा मला, असं नाही. त्यांना नम्रपणे प्रश्न विचारा, ऐकायची थोडी क्षमता ठेवा. आणि त्यांची मुख्य म्हणजे सेवा करा. गुरूंची तुम्ही सेवा करायला हवी. आधी मुख्य म्हणजे सेवा करा. तत्व जाणण्याचं, गुरुच तुम्हाला, कसं आहे ना, भगवंतांच्या कृपेने गुरु भेटतात आणि गुरूंच्याच कृपेने भगवंत भेटतात, असं आहे. त्यामुळे गुरुच तुम्हाला कृष्णाकडे जाऊन येऊ शकतात. त्यामुळे तत्व जाणण्याचा त्यांच्याकडनं प्रयत्न करा. शंका असतील तर नम्रपणे विचारा. आत्मसाक्षात्कारी व्यक्तीच तुम्हाला ज्ञान प्रदान करू शकतात, कारण त्यांनी तत्व जाणलेलं आहे. ज्यांनी भगवंतांना जाणलंय तेच आपल्याला त्यांच्याकडे नेऊ शकतात ना. ज्यांना काय माहीतच नाही ते कसे नेणार सांगा. हं, ओके. मग त्याची पुढची slide. तर हा झाला आपला आजचा अध्याय. कृष्णाने गीतेचा इतिहास थोडा सांगितला आणि ते ज्ञान आपल्याला कसं प्राप्त करायचंय, एवं परंपरा प्राप्तम इदम. हा, आणि राजांनी सगळ्या वगैरे महर्षींनी ते त्याच प्रकारे जाणलंय. त्यामुळे शुद्ध गुरु शिष्य परंपरेतून घ्या, तर ते आपल्या हृदयात प्रकट होईल. वर्णाश्रम व्यवस्थेविषयी, ती गुण कर्म विभागशा आहे आणि तुम्हाला स्वातंत्र्य आहे. तुम्हाला जो वर्ण हवा तो निवडा आणि आश्रम सोडू नका. हा, आणि वर्णाश्रमाचं ध्येय काय आहे, तर भगवंतांची प्राप्ती. थोडस इथे कसं असतं ना, जीवन जगण्यासाठी तुम्हाला पैसे वगैरे कमवावे लागतात, मग त्यातनं ते कमवा, पण मुख्य ध्येय, वेळ शिल्लक ठेवा आणि भगवंतांची प्राप्ती हे त्याचं मुख्य ध्येय आहे. मग कर्मयोग थोडा, म्हणजे कर्म अकर्म विकर्म, आणि मग ज्ञान कसं प्राप्त करायचं असतं हे बघितलं आपण. गुरूंकडे जावं लागणार आपल्याला. ओके. हा, माताजी रेकॉर्डिंग स्टॉप करा. किती वाजले? ओके, 4:37 झाले. तर आता तुम्हाला काय प्रश्न